सर्वांना जय श्रीराम आणि गुढीपाडव्याच्या म्हणजे नूतन संवत्सराच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये गुढीपाडव्यापासून म्हणजे आजपासून नवीन संवत्सर सुरू होतं. काय आहे संवत्सराचं नाव? पराभव नाम संवत्सर. या संवत्सराचं नाव पराभव नाम असं संवत्सर आहे. आपल्याला माहिती आहे कलियुग चालू आहे आणि कलियुगाचे किती वर्ष झाले तो कलियुगाचे? 5127 वर्ष होऊन गेली. कलियुग झालेलं आहे, चालू झालेलं आहे आणि 4,26,873 वर्ष कलियुगाची शिल्लक आहे. विचार जर केला तर हे 28वं युग चालू आहे आणि या युगामध्ये कलियुग जे चालू आहेत, या कलियुगामध्ये आता जे आपण संवत्सर सुरू झालो म्हणतोय, कलियुगाला जर 5128 वर्ष झाली तर संवत्सर किती नंबरचं आहे? तर हे संवत्सर 1948. पराभव नाम संवत्सर 1948. आपल्याला माहिती आहे शक याप्रमाणे चालतो. कलियुगामध्ये किती शक आहेत? तर 6 शककर्ते होऊन गेले. त्यातला प्रथम इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला, त्याचं 3044 वर्ष. त्यानंतर उज्जैनीमध्ये विक्रम झाला, त्याचं शक 135 वर्ष होतं. आणि तिसरं शक जे चालू आहे ते पैठण येथे शालिवाहन शक, आणि या शालिवाहन शकाचा 18,000 वर्ष असं हे शक चालणार आहे. त्यातील 1948 शक आता सुरू झालं आहे. हे 1948 पराभव नाम संवत्सर म्हणजे नूतन आपलं वर्ष हे आजच्या दिवशी सुरू होतं. त्यामुळे सर्वांना या संवत्सराच्या, या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना. शुभम भवतु. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम.